नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज बदलापूर शहरामध्ये भव्य धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघतोय खूप सुंदर पद्धतीने खरं तर या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. अनेक ज्या काही महिला आहेत त्या आज लेझिम सुद्धा या ठिकाणी सादर करणार आहेत. सर्वांशी आपण संवाद साधूया आणि संयुक्त अशा पद्धतीने ही जयंती जी आहे ती साजरी केली जाते आहे. नमस्कार मॅडम. सर्वांना सविनय जय भीम. आभार आहे तुमचे. सर्वांना सविनय जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. तसंच आमचं जे मंडळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर त्यांचं सगळं जे आर्यन वन, देव अँटिला, कल्पनिसर्ग हे तिन्ही सोसायटी मिळून एकत्र संयुक्तरित्या नेहमीप्रमाणे जयंती साजरी करतात. आणि ही एकत्रितरित्या मस्त यशस्वी रित्या आम्ही इथे रॅली पण काढतो. आणि आमचे हे जे लोढा एवन वाले आहेत ते पण आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात त्यांच्या बुद्ध विहाराच्या इथे. तसंच आम्ही दरवर्षी इथे येतो आणि मोठ्या प्रमाणात जयंती आम्ही साजरी करतो. आज काय लेझिम वगैरे आज लेझिम आहे. महिलांना एकदम उत्साह. माता रमाबाई मंडळ आहे, तर त्या महिलांनी सगळ्यांनी लेझिमचं आयोजन केलेलं आहे. छान. मॅडम काय बोलायला? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती 135वी जयंती त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्वांचं अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी जयंती मोठ्या थाटामाटात आमच्या बाप्पाची जयंती साजरी करतो. कारण जेणेकरून प्रत्येक कार्यक्रमाला रामनवमी म्हणा किंवा गणपतीच्या आगमनाला म्हणा डीजेची परवानगी असते, पण आमची रॅली आली, भीम जयंती आली की डीजेची परवानगी नसते, कारण एवढे आमच्या बापाला घाबरतात. बरोबर की नाही बाप्पा? मग आमच्या बापाची जयंती असते, वर्षात एकदा असते आणि आज जल्लोष होणार बाबासाहेब आंबेडकरांचा. काय बोलायला कसं वाटतं? पहिलं तर 135व्या जयंतीनिमित्त माझ्या सगळ्या बांधवांना सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आर्यन मंच रमाबाई महिला मंडळ आहे त्याच्या मार्फत आणि जे आर्यन मंच मंडळ आहे त्याच्या मार्फत खूप साऱ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन 12 तारखेपासूनच केलेलं आहे. मुलांच्यासाठीचे बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहेत, खेळण्याच्या स्पर्धा आहेत. ॲबॅकस वाल्यांचं आम्ही तिथे एक कॉम्पिटिशन्स पण आम्ही आयोजित केलं होतं आणि याला भरभरून प्रतिसाद पण मिळाला. जसं माझ्या ताईंनी उल्लेख केला की आम्ही इतर सगळ्या सोसायट्या मिळून एकत्र जयंती जी साजरी करतो, प्रत्येक सोसायटीमधून तितकाच भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि जे रमाई मंडळाच्या ज्या महिला आहेत आणि अदर सोसायटीच्या ज्या महिला आहेत त्यांनी मिळून एक लेझिम पथकाचा खूप सुंदर डान्स आणि सुंदर लेझिम बसवलेली आहे. तरी सगळ्यांनी ती बघावी अशी मी सगळ्यांना विनंती करेल. आणि जयंतीच्या सगळ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. छान. सर्वांशीच बोलूया आपण. सगळे आज लेझिम खेळण्यासाठी मस्त दिसतात. काय बोलते? खूप खूप आभारी आहे. सगळ्यांना जय भीम. जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. तू पण खेळणार आहेस? येते खेळता? हा. कोणी शिकवलं? काय सगळ्या म्हणजे टीव्ही वरनं शिकून तो. खूप सुंदर. छान. तर काय बोलत? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे आम्हाला कव्हर करण्यासाठी आलात आणि आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना महामानवांच्या 135व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आपलेही धन्यवाद करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजे सर्व बहुजनांच्या परिवर्तनाचा हा दिवस आहे. बहुजनांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सोन्याचा दिवस आहे आणि हा सोन्याचा दिवस सर्व आर्यनवन आणि सर्व परिसरातील सर्व नागरिक आणि महिला मंडळ अगदी उत्स्फूर्तपणे व बहारदारपणे हा कार्यक्रम अगदी मनाभावातून उत्स्फूर्तपणे साजरा करतात. त्यामुळे मी सर्वांची या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय. सर्वप्रथम खूप छान वाटतंय. आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहोत आणि पहिलं तुमचं धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळेत वेळ काढून तुम्ही आलात. जय भीम. मी बोलेल का? बघा. उठली सकाळी लवकर आहे. तुझं नाव काय? बाळा, नाव काय तुझं? हात जोड हात जोड हात जोड. खरं तर खूप छान वाटतंय आज आणि सर्वजणच आहेत बोलताना आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वांना खरंच मनापासून शुभेच्छा. जय भीम. जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खुशीचा खूप चांगला आहे आणि आम्ही नियोजन पण चांगले केले. यावेळी
लेडीज लोकांनी जे लेझिम ठेवलंय त्याच्यामुळे आमच्या रॅलीला खूप मोठं म्हणजे चांगलं असं वाटतंय. सगळ्यांना जय भीम. आपण आता लेझिम बघूया नक्कीच. आणि सगळ्याच जर कधी आपण बघत असाल तर सगळे छान आलेत या ठिकाणी आणि उत्साहामध्ये जयंती साजरी करताना बघायला मिळत आहेत. त्याला कशा शुभेच्छा द्याल? सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आमचं हे लोढा हेवन जे संकुल आहे, ह्या संकुलामध्ये आम्ही दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तसेच तथागत भगवान गौतम बुद्धांची आम्ही जयंती साजरी करतो. आणि शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांची आम्ही जयंती एकत्रितरित्या आम्ही इथे साजरी करतो. आणि भरपूर प्रमाणात गेले आता काही वर्षापासून आपण बघत आहोत की आपला हा समाज आहे खूप इकडे वाढत चाललेला आहे. आणि त्या माध्यमातून सोनोली गावामध्ये सुद्धा भव्य असं विहार बांधलेलं आहे. इकडनं बरीच लोक तिथेही दर्शनासाठी जातात आणि त्यामुळे आम्हालाही खूप उत्साह येतो की 14 एप्रिल कधी येते आणि कधी आम्ही हा आनंद साजरा करतो या आम्ही प्रतीक्षेमध्ये असतो. तर पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानेन आणि या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता लेझिम जी आहे ती बघणार आहोत. लवकरच भेटूया. पार्ट 2 मध्ये बघूया आपण लेझिम काय. नम बुद्धाय जय भीम. धन्यवाद.